विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव आणि बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा या दोन संघांदरम्यान पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संग्राम आणि विजय ही सलामीवर जोडी मैदानावरती पोहोचली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती धनाजी. संग्राम आणि राहुल ही सलामीवर जोडी मैदानावरती पोहोचली. गोलंदाज धनाजी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल धनाजी यांचा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेत, एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि दोन धावा अगदी सहज प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, तिसरी धाव देखील पूर्ण झाली. तीन धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. थोडासा वेवड आला परंतु अडवला क्षेत्ररक्षकाने. तीन धावा इथे प्राप्त झाल्यात. पहिल्या बॉलवरती तीन धावा आलेल्या आपण पाहतोय. संग्राम आणि राहुल ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज धनाजी तीन धावा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती जमा झाल्यात. बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग आहे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सरळ बॅटने राहुल सुरुवात करताय षटकारानं. क्लासिकल शॉट आपण पाहिला. फुलर लेनचा बॉल, त्यावर त्याला षटकार. एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. धनाजी यांच्यावरती देखील आक्रमण झालं. एक षटकार ऑलरेडी या षटकामध्ये आलाय. राहुल यांच्या बॅटमधून एकूण 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 10. सुरुवात चांगली राहिली आहे. राहुल आणि संग्राम या जोडीने चांगली सुरुवात केली आहे. श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव या संघासाठी. फुलर लेनचा बॉल. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का, तर झाला नाहीये. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. राहुल यांनी चांगली सुरुवात केली आहे. पहिला बॉल फेस करत असताना षटकार त्याने ठोकलाय आणि एकूण 11 धावा धावफलकावरती आहेत श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव संघाच्या. फुल टॉस बॉल हा देखील आहे आणि पुन्हा एकदा राहुल यांनी आक्रमण केलंय. वन मोर बिग हिट. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. राहुल यांच्या बॅटमधून दुसरा षटकार. एकूण धावफलक पोहोचले 17 धावांवरती. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. 17
विदाउट लॉस. गोलंदाज प्रेम बॉलिंग ट्रॅक वरती धावपलकावरती धावा आहेत 17. फुलरलेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंगॉनचे खेळाडू मैदान क्षेत्रामध्ये आलेत. एक धाव प्राप्त झाली आहे. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर. 19 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 19. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर. 20 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेम. पुढचा बॉल राहुल यांच्यासाठी फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती. 22 रन्स ऑन दी स्कोर. 22 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 22. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. राहुल यांनी खास करून चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. बॉल हवेत. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर. 24 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 24. चांगली बॅटिंग केली आहे श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव संघाने देखील. पुढचा बॉल फुलर लेनचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय. एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. 25 धावा धावपलकावरती. 25 रन्स ऑन दी स्कोर. 25 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रेम बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बाळूमा स्पोर्ट मानसा वाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे परंतु एकच धाव इथे प्राप्त होईल. 26 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा धावपलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर. 26 धावा धावपलकावरती. मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी आणि आरसीसी मोसम दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी आणि आरसीसी मोसम दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधा विनंती आहे. त्यानंतर निर्णय स्पोर्ट शिरगाव आणि एसकेसी धुमकवाडी आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं विनंती आहे. पहिला बॉल वाईड आलाय. महेश यांचा अवांतर धाव प्राप्त होईल. 27 धावा धावपलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर. 27 धावा धावपलकावरती. 27. गोलंदाज महेश बॉलिंग ट्रॅक वरती. 27 धावा धावपलकावरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल. बॅक टू बॅक दुसरा बॉल वाईड आहे. 28 धावा धावपलकावरती आहे. 28 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली. राम कस्तुरे यांच्याकडून संग्राम यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय. धावबाद होऊ शकतात परंतु झाले नाहीयेत. आता एका धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून एका धावेने धावपलक पुढे जाईल. 29 धावा धावपलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी स्कोर. 29 धावा धावपलकावरती.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज महेश बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फुदरलेनचा बॉल, आणखी एका धावेचा प्रयत्न आहे. गोलंदाज बॉलच्या दिशेने गेले होते, एकच धाव प्राप्त होईल. 30 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एकूण 30 धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला संग्राम यांनी, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संग्राम यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस राम कस्तुरे साहेबांच्या माध्यमातून संग्राम यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले. स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 31 31 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 31. 31 विदाउट लॉस. आतापर्यंत एकच विकेट या स्पर्धेमध्ये आली, ती देखील रनआउट स्वरूपामध्ये. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. 31 धावा धावपलकावरती. आणखीन एक बॉल डॉट. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावपलकावरती. राहुल यांनी खूप चांगली सुरुवात केली होती, परंतु या षटकामध्ये तेवढी चांगली बॅटिंग ते करू शकले नाहीत. बॉलच्या मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 31 विदाउट लॉस. एकतीस धावा धावपलकावरती आहेत. 31. गोलंदाज गंगाराम बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 31 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गंगाराम. पहिला बॉल फुलर लेनचा, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ड्रिफ्ट झाला फलंदाजाच्या दिशेने आपण पाहिलं. चांगला बॉल पाहायला मिळालाय गंगाराम यांच्या माध्यमातून. संग्राम यांना निश्चित आपण पाहिलं, आश्चर्यचकित केलं. सरप्राईज डिलिव्हरी. बॉल ड्रिफ्ट झाला. यावेळेस स्टेप आउट जरूर झाले होते. यष्टिरक्षकाकडून चूक झाली. वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. 2 वाईड. 33 धावा धावपलकावरती आहेत. धावा धावपलकावरती. 33 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र आक्रमण केलंय. अप्रतिम टायमिंग आहे. राहुल यांच्या बॅट मधून 1 मोर बिग हिट. षटकाराची आवश्यकता होती आणि राहुल यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 39 धावा धावपलकावरती आहेत. राहुल यांनी चांगली बॅटिंग केली आहे. पाठीमागच्या षटकामध्ये थोडंसं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळतायत. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहुल यांनी केलाय. एकूण 39 धावा धावपलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एकूण धावपलकावरती धावा आहेत 39. अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज गंगाराम बॉलिंग ट्रॅक वरती. 39 धावा धावपलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 39. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. ऑन दी अप फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल.
1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आली आहे गोलंदाजासाठी. 42 धावा धावपलकावरती. 42 धावा धावपलकावरती आहे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला, एक धाव प्राप्त झाली आहे. 43. आणखी एका धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 45 धावा धावपलकावरती आहेत. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा एक बॉल या पहिल्या डावामधला शिल्लक आहे. 45 धावा धावपलकावरती. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 45 धावा धावपलकावरती. आतापर्यंत ही दुसरी मॅच आहे. एक विकेट आपण पाहिली आहे, ती देखील रनआउट स्वरूपामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. संग्राम यांच्या बॅट मधून षटकार आलाय आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 51. 51. 52 धावेंचं टार्गेट असेल बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा या संघासमोर. 52 इज द टार्गेट. 52 धावेंचं लक्ष आहे. चला टॉससाठी या. आरसीसी मोसम आणि मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी संघाचे संघनायक, आपण टॉससाठी या. विनंती आहे. मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी चला ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होतीये. बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा संघासाठी ओपनिंग पेअर सलामीर जोडी मैदानावरती दाखल होतीये. सँडी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 1 साठी आणि बॅटिंग साठी जिके आणि धनाजी ही जोडी मैदानावरती आहे.
चला सामन्याला सुरुवात करा मित्रांनो, विनंती अतिरिक्त वेळ घेऊ नका. 52 धाव्यांचं लक्ष आहे. 52 इज द टार्गेट. सँडी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. धावफलकावरती खेळाच्या पूर्वार्धामध्ये 51 धावा बनवल्या होत्या श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गिरगाव या संघानं. पहिला बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. ही खासियत आहे सँडे यांची. पहिला बॉल डॉट आलाय. चांगला बॉल सँडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट. सँडे यांनी जर हॅट्रिक घेतली तर राम कस्तुरे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. हवेत बॉल पॉइंट चित्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलकाला सुरुवात होईल. 2 धावा धावफलकावरती. सँडी चांगली गोलंदाजी करतायत. 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. पॉइंट रिजन मध्ये हवेत बॉल होता, परंतु क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये हा बॉल हवेमध्ये होता. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडला आणि तोपर्यंत 2 धावा प्राप्त झाल्यात. गोलंदाज सँडी बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी गंगाराम. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. हा बॉल डॉट आला सँडे यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सँडे यांची पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. सँडी गोलंदाजी ट्रॅक वरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल थोडासा दिशाहीन राहिलाय. त्या व्यतिरिक्त गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली सँडे यांची. हा बॉल देखील वाईड आलाय. बॅक टू बॅक 2 बॉल वाईड. सुरुवात खूप चांगली केली होती सँडे यांनी, परंतु बॅक टू बॅक 2 बॉल वाईड आलेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 4. षटक क्रमांक 1 मार्ग असते. 4 धावा धावफलकावरती. 52 धाब्यांचं लक्ष. 52 इज द टार्गेट. आणखी एक बॉल वाईड आला. लगातारचे 3 बॉल वाईड. 3 अवांतर धावा या ठिकाणी प्राप्त होत्यात आणि पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर लगातार 3 बॉल वाईड आले. पाच धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणखी एक बॉल वाईड आलाय. लगातारचे 4 बॉल वाईड आलेत. गोलंदाजी थोडीशी वेबड पाहायला मिळते सँडे यांची. गोलंदाजी सुरुवात खूप चांगली केली होती सँडे यांनी. पहिल्या 3 बॉल मध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर लगातारचे 4 बॉल वाईड आलेत. एकूण 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सँडी. हा बॉल देखील वाईड आला. लगातार 5 बॉल वाईड आलेत. 5 consecutive wide deliveries in a row. 7 धावा धावफलकावरती आहेत. लगातार 6 बॉल वाईड आलेत. 6 बॉल लगातार वाईड आहेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 8. डॉट बॉल इथे आलाय. डॉट बॉल.
हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका चांगला आहे हवेमध्ये बॉल, आणि बॉल मात्र सीमारेच्या दिशेने जाईल काऊ फेजला. 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा एकूण प्राप्त झाल्यात. तीन धावा प्राप्त झाल्यात. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. धनाजी आणि गंगाराम ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज चांडी. फुलटॉस बॉल होता शेवटचा, हवेत बॉल आहे. 1 धाव प्राप्त झाली. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 12. 6 वाईड चालत. त्याच्यामध्ये एकूण 12 धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. 40 धावा बनवायच्यात. 18 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. 18 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा संघाला. अठरा बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे स्क्वेअर कटचा. ऑन दी अप. 2 धावांचा प्रयत्न झाला आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 14 धावा धावफलकावरती आहेत. बावन्न धावांचं लक्ष आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली या ठिकाणी. बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा संघाची देखील गोलंदाज रमेश बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस आपण पाहिलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न, घरपोच सेवा दिली होती क्षेत्ररक्षकाला. चूक झाली असेल. इथे ड्रॉप झालाय. सोपा जाईल परंतु सुटलाय आणि 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. 52 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज रमेश. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय उंच हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने परंतु बनतील फक्त दर्शक. काऊ फेजला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम टायमिंग. गंगाराम यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. 21. आक्रमण झालंय रमेश यांच्यावरती. धावफलकावरती धावा आहेत 21. लेंथ पुढे या बॉलची थर्मॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 23. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस देखील आपण पाहतोय बॅकफुट वरून हा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. जबरदस्त टायमिंग गंगाराम यांच्या बॅट मधून. 1 मोर बिग हिट. सिक्सर. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29. 52 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये आपण शांडे यांची गोलंदाजी पाहिली जिथे 12 धावा त्यांनी खर्च केल्या परंतु या षटकामध्ये देखील
वेगाने धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकार आतापर्यंत आलेत. बॅकफूट लागलेत. फटका चांगला आहे. पॉइंट रिचन मध्ये 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. 31. गंगाराम चांगले बॅटिंग करतायत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 31. 31. 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल अजूनही शिल्लक. 21 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत दुसरी मॅच सुरू आहे. या सामन्यामध्ये एकच फलंदाज बाद झालेला आपण पाहिलाय. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत दुसरी मॅच आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये एकच फलंदाज धावबाद झालेला आपण पाहिलाय. त्या व्यतिरिक्त विकेट आलेली नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. गोलंदाज रोहन यांच्या माध्यमातून लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. 10 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग साठी धनाजी. एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. एकच धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॉल इथे शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 20 धावा अजून देखील बनवायच्यात. 9 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. नऊ बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 20 धावा अजून बनवायच्यात. बाळमामा स्पोर्ट मानसावाडा संघाला गोलंदाजी ट्रॅक वरती रोहन चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. बॅटिंग साठी गंगाराम ज्यांनी चांगली बॅटिंग या डावामध्ये आतापर्यंत केली आहे. 32 धावा धावफलकावरती. चांगला बॉल रोहन यांचा आणखी एक पाहायला मिळेल. 1 मोर डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली रोहन यांची. आतापर्यंत 4 बॉल मध्ये केवळ एकच धाव खर्च केली आहे. 20 धावा अजूनही बनवायच्यात. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल आणि 20 धावा. हा बॉल वाईड आहे. आता 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 19 धावा. विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव संघासाठी गोलंदाजी चांगलं करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आखो टप्प्याचा बॉल होता. बॅट्समन इथे चुकलेत. संधी जरूर होती परंतु यावेळेस मात्र फायदा घेता आला नाही गंगाराम यांना. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 19 धावा अजून देखील बनवायच्यात. शेवटचे 7 बॉल 19 धावांची आवश्यकता बाळमामा स्पोर्ट मानसावाडा संघाला. हा बॉल वाईड आहे. दिशाहीन बॉल होता. अवांतर धाव प्राप्त झाली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती. 52 बनवायच्यात. 34 झाल्यात. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. गंगाराम यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आडव्या बॅटने षटकार आलाय. एकूण धावफलकावरती धावा असतील 40. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 12 धावा या ठिकाणी बनवायच्यात. बाळमामा स्पोर्ट मानसावाडा संघाला 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे बाळूमा स्पोर्ट मानसावाडा संघाला. गोलंदाज अजय अंतिम षटकासाठी 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग साठी धनाजी पहिला बॉल वाईड. 6 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 11 धावांची अजून आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस, आणि त्याला मात्र पाठवलंय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. षटकार आलाय. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती 47. 5 बॉल मध्ये 5 धावा बनवायच्यात. आखू टप्प्याचा हा देखील बॉल होता, हवेत खेळत 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा प्राप्त झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 4 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 1 धावेची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल आणि या सोबत आपण पाहतोय बाळूमा स्पोर्ट मानसावाडा हा संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं देखील कौतुक करूयात. चांगलं क्रिकेट त्याने देखील खेळले. नेक्स्ट मॅच मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी आणि आरसीसी मोसम या